अंतरी असे साधतो जन्म जन्मांतरी। कीर्तनकार झालो फक्त पैसे गोळा करायसाठी किंवा पाकिटासाठी नाही झालो बाय बाबा, खरंच नाही. कुणी दिलं तर नाही बी म्हणत नाही असं मी समजतो. म्हणजे मला सांगायचं काय, मी पैसे गोळा करण्यासाठी किंवा पाकिटासाठी कीर्तनकार नाही झालो. मला अध्यात्माची चिंतनाची आवड लागली आणि खरंच याच्यासारखा आनंद कशात नाही बाय बाबा. तुम्ही रोज प्रपंच करता, प्रत्येक जण या ठिकाणी प्रपंच करत, परंतु त्याच्यातून कोणालाही सुख मिळालं नाही. जर खरं सुख जर पाहिजे असेल तर या अध्यात्माकडे वळावं लागतं आणि खरं सुख तुम्हाला या अध्यात्माच्या मार्गामध्ये मिळतं. म्हणून या परंपरेमध्ये आपल्याला 3 गोष्टींचा विचार करायचा आहे. मुद्दे मी 3 सांगतो. पहिला मुद्दा आहे कर्म, दुसरा मुद्दा आहे भक्ती आणि तिसरा मुद्दा आहे ज्ञान. या 3 मुद्द्यांचा जर विचार केला तर आपण मोक्षाच्या किंवा आपण परमेश्वर तत्वापर्यंत जाणार आहोत. पहिला मुद्दा ध्यानात घ्या, कर्म. कर्माचे प्रकार भरपूर सांगितले. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, असे भरपूर कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. मग नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म, कर्मातल्या तुम्हाला 2 गोष्टींचा आवर्जून सांगून जाईल. पहिली गोष्ट अशी कर्माच्या बाबतीत अशी आहे, प्रत्येक जीवाला जीवनामध्ये आल्यानंतर कर्म हे करावंच लागतं. बरोबर आहे मायबाप? प्रत्येक जीवाला लक्षात घ्या बरं का, थोडस बारकाईनं चिंतन आहे, थोडा मोठ्यांच्या वाणीतून ऐकलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. थोडस लक्षात घ्या. हे 3 मुद्दे क्लिअर झालं, आपलं कीर्तन समजल्यासारखं होईल. पहिला मुद्दा कर्माच्या बाबतीत आहे, कर्म हे प्रत्येक जीवाला करावंच लागतं. आणि कर्माच्या बाबतीत जर दुसरी गोष्ट कुठली असेल, केलेलं कर्म हे भोगावंच. केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. उपदाने मेले ऐकले किती, उपदाने मेले ऐकले किती, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. वाह, एका जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. काय खरंच कीर्तन यालाच म्हणतात. भजन झालं पाहिजे, त्यात तल्लीन झालं पाहिजे, आनंद आला पाहिजे. बस. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, आपल्याला ते नंतर पाहायचंय. परंतु कर्माच्या बाबतीत 2 सिद्धांत सांगितले जातात. त्यातलं पहिलं एक, प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागतं. दुसरी गोष्ट अशी, केलेलं कर्म भोगावंच लागतं. हा झाला कर्माच्या बाबतीत. आपण धावत्या वेगामध्ये घेऊ. दुसरी गोष्ट आपण सांगितलेली आहे भक्ती. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ज्ञान. आता जर थोडक्यात जर सांगायचं झालं, तुम्हाला एक वाक्यात जर सांगायचं झालं, शास्त्र आपल्याला सांगतं कर्म म्हणजे काय, तर एक वेळेस अशी दशा निर्माण होते, देव माझा, देव माझा, देव माझा, ही ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये भावना उत्पन्न होती, कारण त्यावेळेस आपण ते कर्म करत असतो. कारण ज्यावेळेस आपण देव माझा म्हणतो, आपण त्या देवाप्रमाणे वागायला लागतो. थोडस विश्लेषण करू. लय मला बी लय अभ्यास नाही, पण आहे थोडा तेवढं. असो, टेन्शन घेत नाही. विठाला विठाला देव माझा, देव माझा, हे असं म्हणणं किंवा ही वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये जागी होणं, याला म्हणायचं आपण कर्म. कारण देवाला पाहिजे तसं आपण जीवन जगतो, तो व्यक्ती जीवन जगत असतो, म्हणून तो काय म्हणत असतो, देव माझा. हे आपलं झालं कर्म. याच्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे
मी देवाचा ही ज्यावेळेस वृत्ती हृदयामध्ये उत्पन्न होते त्यावेळेस याला म्हणायचं भक्ती. काय म्हणायचं? कारण ज्यावेळेस आम्ही भक्ती करतो त्यावेळेस तो भगवान परमात्मा माझा म्हणणे इतकी उडीत आणत राहत नाही. आपण काय बोलतो? मी देवाचा. आणि याच्याही पुढे जाऊन देव आणि मी याच्यामध्ये वेगळं पण नाही. देव हा मीच आहे आणि मीच देव आहे. ही ज्यावेळेस वृत्ती तुम्हा आमच्या अंतःकरणामध्ये जागी होते ती कधी होते? तर जी तिसरी गोष्ट आहे ज्ञान. तुमच्याकडे ज्ञान आलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये अशी उत्पन्न होते भावना की देव आणि मी हा वेगळा नाही. कारण अध्यात्म सांगतं, शास्त्र सांगतं शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम नित्यहम सत्यहम शिव. हा प्रत्येक जीवामध्ये भगवान परमात्म्याचा अंश आहे. तो आणि मी काही वेगळा नाही.